पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आनंदोत्सव पाहायला मिळतोय। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाला। आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरेंसह कार्यकर्ते सध्या जल्लोष करतायत। एकमेकांना पेढे भरवून एकमेकांचं अभिनंदन करताना या ठिकाणी आपण पाहतोय पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय। तर भाजपला हे यश मिळालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू आपण पाहू शकतोय। पुण्यामध्ये एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला। बातमी कोकणातून। कोकणात दोन राणे बंधूंच्या लढतीमध्ये निलेश राणे यांची सरशी पाहायला मिळालेली आहे। तर मालवणमध्ये शिंदे सेनेचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे। मालवणमध्ये शिंदे सेनेच्या ममता वराडकर या विजयी झालेल्या आहेत। नगर परिषद निवडणुकीत राज्यातल्या काही बड्या नेत्यांना धक्का बसलाय। कोकणातल्या 2 नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मंत्री नितेश राणेंच्या उमेदवाराचा पराभव झालाय। 2 राणे बंधूंच्या वर्चस्वाच्या लढाईत निलेश राणेंनी बाजी मारली आहे। ह्या सगळ्या मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये एकही शिवसैनिक डगमगला नाही, ताकदीने उभा राहिला। जे काही जिद्द होती ती मैदानात दाखवली आणि आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला असं माझं म्हणणं आहे। कोकणातला हा पराभव भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। मालवणमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्यात। तर ममता वराडकर यांनी भाजपच्या शिल्पा खोत यांचा पराभव केलाय। हा विजय माझा नसून मालवणच्या सर्व जनतेचा आहे आणि तसेच आपले कार्यकर्ते, शिंदे शिवसेने गटाचे कार्यकर्ते हा यांचा विजय आहे। तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब। कणकवलीमध्ये देखील नितेश राणेंना मोठा धक्का बसलाय। कणकवलीत निलेश राणेंचा पाठिंबा असलेले स्थानिक आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झालेत। तर नितेश राणेंचा पाठिंबा असलेले भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे पराभूत झालेले आहेत। खरं तर म्हणजे अनेक आमिषा आम्हाला दिली गेली, सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे। आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी